आतापर्यंत विविध घटकावर आपण सराव, ऑनलाईन टेस्ट आणि प्रत्यक्ष अध्यापनाच्या माध्यमातून ट्रिक्स वगैरे पाहिलेले आहेत. तर आजपासून प्रत्येक एका घटकावर दररोज एक सराव घेत जाऊयात. जसं की संख्याज्ञान या घटकावर आज आपण सराव घेऊयात. त्यानंतर यापुढे प्रत्येक तासिकेमध्ये जसं की भूमिती, त्याचबरोबर बीजगणित, व्यावहारिक गणित, आलेख, संख्यावरील क्रिया, जनरल प्रश्न, अशा वेगवेगळ्या घटकावर आपण हा 8-10 दिवस आपला सराव घेऊयात. आणि त्यानंतर मग आतापर्यंत 13 पासून जेवढे काही पेपर झालेत त्या पेपरमधील सर्व प्रश्न पुन्हा एकदा स्पष्टीकरणासह आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आजचा क्लास. आणि आजच्या क्लासमध्ये सराव प्रश्न घेऊयात संख्याज्ञान या घटकावरील. लगेच सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येईल? CC/V अधिक DCC/L. याचा पहिला पर्याय आहे XXVI. दुसरा पर्याय आहे LXIV. तिसरा पर्याय आहे LIV. चौथा पर्याय आहे यापैकी नाही. संख्याज्ञानमध्ये हा रोमन संख्येवरील प्रश्न आहे. सर्वांनी ट्राय करा. रेज हँडमध्ये रुपाली मॅडम, परमेश्वर सर, संजय सर. रुपाली मॅडम, किती आलं उत्तर? तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. कारण CC/V, तर CC म्हणजेच किती? 200/5 अधिक DCC म्हणजे 700/L म्हणजे 50. जर या ठिकाणी 200ला 5 न भागलं तर याचं उत्तर येईल 40. अधिक 700ला जर 50 न भाग दिला तर उत्तर येईल 14. दोन्हीची बेरीज येईल 54 म्हणजेच 54. आणि 54 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये LIV. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पर्याय 1 36, पर्याय 2 35, पर्याय 3 34, पर्याय 4 33. 1 ते 50 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत? अगदी ज्ञान पातळीवरचा प्रश्न आहे हा. यामध्ये आकलनाची पण आवश्यकता नाही. प्रत्येकाला संधी मिळणार आहे एक तरी प्रश्न सांगण्याची. पाटील मॅडम, किती उत्तर आलं? 34, पर्याय क्रमांक 3. ओके. नेमकं कसं शोधलं? 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आणि एक संयुक्तही नाही, मूळही नाही. ते 16 वजा केल्या. 1 ते 50 पर्यंत 15 या मूळ संख्या आहेत. आणि जो एक अंक आहे 1, ही मूळ नाही आणि संयुक्त पण नाही. बरोबर आहे. टोटल झाल्या 16 आणि 50 मधून 16 वजा केलं तर राहिलेल्या सर्व काय असतील? संयुक्त संख्या. यालाच आपण इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर असंही म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 34. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3.
पहिला पर्याय 4 गुणिले 10चा वर्ग, दुसरा पर्याय 4 गुणिले 10चा घातांक 3, तिसरा पर्याय 4 गुणिले 10चा घातांक वजा 2, चौथा पर्याय 4 गुणिले 10चा घातांक वजा 3. दिलेल्या संख्येमध्ये संख्या आहे 9,84,256. यामध्ये 8ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? सर्वांनी ट्राय करायचं आहे आणि किमान एक प्रश्न तरी प्रत्येकाला सोडवण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना उत्तर येतं त्यांनी रेज हँड करत चला. आपण प्रत्येक वेळेस नवीन शिक्षकांना संधी देतोय. तर या ठिकाणी जर याचं स्पष्टीकरण पाहिलं आपण, तत्पूर्वी ज्यांनी उत्तरं शोधलेली आहेत यामध्ये परमेश्वर सर, प्रदीप सर, अतुल सर, अर्चना मॅडम, स्वीटी मॅडम आणि पुंडलिक सर. परमेश्वर सर, किती आलं उत्तर? सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ओके. कसं सोडवलं? सर 8ची स्थानिक किंमत 80,000 आहे 8ची आली 80,000, बरोबर आहे. आणि 2ची 200. 200. तर पट गुणिले 200 असं लिहूयात. म्हणजे 200, 2ची किती पट म्हणून पट हे 2 ला गुणाकारामध्ये घेतलं. हे पट या ठिकाणी ठेवलं तर हे 80,000 जशाला तसं राहील. छेदामध्ये 200, 2 शून्य 2 शून्य कट होतील. बे एक बे, बेचोक 8, 0 0. म्हणजे पट बरोबर 400. आणि 400लाच आपण 4 गुणिले 100 असं लिहू शकतो. आणि 100 म्हणजेच 10चा वर्ग. 4 गुणिले 10चा वर्ग. तर हे पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. ऑप्शन 1 आहे 215. ऑप्शन 2 आहे 306. ऑप्शन 4 आहे 296. ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. म्हणजे या ठिकाणी 2 तुम्हाला टास्क पूर्ण करायचे. एक तर मूळ संख्या कोणत्या आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि पुन्हा त्या मूळ संख्येची तुम्हाला बेरीज करायची आहे. आज आपण फक्त संख्या ज्ञान या घटकावर रिव्हिजन करतोय, जेणेकरून तुम्हाला हे घटक पुन्हा आठवले पाहिजेत. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संजय सर, स्वीटी मॅडम, परमेश्वर सर, पाटील मॅडम, रुपाली मॅडम, कपिल सर, सुमित्रा मॅडम, प्रदीप सर यांनी रेज हँड केलेला आहे. सुमित्रा मॅडम, किती येईल उत्तर? 215. 41, 31, 71, 61 आणि 11 यांची बेरीज. 41, 31, 71, 71, 61 आणि 11. 11. 5 संख्या आहेत. यांची बेरीज येते 215. पर्याय क्रमांक 1.
छान, अगदी बरोबर. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रत्येकाला एक प्रश्न या ठिकाणी आज मिळणार आहे सोडवण्यासाठी. तर पुढचा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्नावरून तुम्हाला लक्षात येईल, 51 ते 60 मधल्या आधी तुम्हाला मूळ संख्येची बेरीज करावी लागेल. त्यानंतर संयुक्त संख्येची बेरीज करावी लागेल आणि मग ही बेरीज केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्या दोन्हीतील डिफरन्स किती असणार आहे. पर्याय क्रमांक 1 341, पर्याय क्रमांक 2 331, पर्याय क्रमांक 3 381, पर्याय क्रमांक 4 339. म्हणजे टीईटी मध्ये गणिताचे प्रश्न सोपे असतील, परंतु तुम्हाला त्यावर क्रिया कराव्या लागणार आहेत. असं सरळ एकच प्रश्न विचारला जाईल असं होणार नाही. तर 51 ते 61 पर्यंत, म्हणजे 51 पासून 61 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यामधील मूळ संख्येची बेरीज आणि संयुक्त संख्येची बेरीज यात कितीचा फरक आहे. Find the difference between the sum of all prime number and sum of all composite number from 51 to 60. तर या ठिकाणी संतोष कुमार, परमेश्वर सर, स्वीटी मॅडम आणि रुपाली मॅडम. संतोष कुमार सर, किती आलं उत्तर? 331, पर्याय क्रमांक 2. ओके. मूळ संख्येची किती आली बेरीज? 112. मूळ संख्या म्हणजेच 53 आणि 59 यांची बेरीज येते 9 आणि 3 12 चे 112. आणि संयुक्त संख्येमध्ये किती बेरीज करावी लागेल? 43. 51 52 54 55 56 57 58 60. तर या 8 संख्येची बेरीज येते 443. आणि यांच्यात जर फरक काढला आपण, 443 वजा 112, तर या ठिकाणी उत्तर येईल 331, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर पहा, या चारीपैकी नेमकं उत्तर काय असेल. म्हणजे तुम्हाला फक्त दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. 4.625, 4.0625, 4.000625. सर्वजण ट्राय करतात. तर 4 तर येणार आहे निश्चित आहे. फक्त आपल्याला महत्वाचं काय आहे, तर 5/80 म्हणजे किती हे सांगता आलं की बाकी 4 पॉइंट पुढे ते फक्त जोडायचंय. प्रदीप सर बोला. यस, पर्याय क्रमांक करेक्ट. तर हे उत्तर अगदी बरोबर आहे. आता हे नेमकं कसं सोडवावं लागेल आपणास जर सोडवायचं असेल तर. तुम्हाला जर संक्षिप्त रूप दिलं तरी तर 5 1 5 3 उरले 5 30, म्हणजे 1/16 येईल. आणि मग 1/16 असं पण लिहून तुम्ही सोडवू शकतात. शून्याचा भाग बसला, 0 आलं, पुन्हा 1 आलं, पुन्हा 0 घेतलं, भाग जात नाही. मग या ठिकाणी दशांश चिन्ह येईल, पुन्हा 1 0 येईल, इथे 1 0 येईल. आणि पुढे 16 सक्क 96,
पुन्हा 4 उरतील, पुन्हा 0, 16 दोन्ही 32, नंतर 8 उरतील, 0 होईल, 16 पंचे 80, आणि 4 तर ऑलरेडीच आहे, म्हणजे 4.0625 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सहमूळ संख्येची संकल्पना तुम्हाला क्लिअर असेल तरच तुम्ही या ठिकाणी शोधू शकतात की सहमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे, यामध्ये असं कठीण पातळीच किंवा काठीण्य वगैरे काय नाही. आणि संख्याज्ञानावरचे तर प्रश्न तुम्हाला सर्वांनाच प्रत्येक प्रश्न यायला पाहिजे. स्वीटी मॅडम, किती आलं उत्तर? 4 उत्तर आहेत सर. मी प्रयत्न केले. ओके, किती जोड्या झाल्या मग तुमच्या? 15, 16 आणि दुसरे 21, 37, 15, 16, 17, 23 हम्म, आणि चौथी 81, 41. 51 आणि 104 आहे का नाही? ती पण आहे सर. त्यांचं सामायिक विभाजित 1 आहे. हो, तर ही पण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 5 जोड्या, ऑप्शन क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रत्येक प्रश्न नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचे प्रश्न आहेत. ऑप्शन 1, 1.5447, 1.4547. संजय सर, किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 1 दुसरं 1.05, पर्याय क्रमांक 3 1.5547. ओके, उत्तर येऊन सुद्धा व्यवस्थित पर्याय लिहिणं खूप महत्वाचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 1.5547. तर ही बेरीज करत असताना पहा 0.07, त्याच्या खाली 0.007, त्यानंतर 0.77, 0.0077 आणि 0.7000. हे बाकी तुम्हाला कॉलम भरून काढायचे असले तर अशा लिहू शकतात, 0 म्हणजे सगळं सेम दिसावं बेरीज करत असताना. आणि मग ही बेरीज आपल्याला करत असताना इथं 7 येईल, इथं 7 आणि 7 14ला 4 हातचे 1, 7 आणि 7 14 आणि 1 15ला 5 हातचे 1, 7 आणि 7 14 आणि 1 15ला 5 हातचे 1, 0.0. या पद्धतीने सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रदीप सर बोला. पर्याय 1, तर इथे निरीक्षण करून आपल्याला सोडवता येऊ शकते, इतका सोपा प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक प्रश्न नोट डाऊन करत चला. यानंतर पुढील प्रश्न आहे 4, 5, 3, 8 यापासून 4 अंकी किती समसंख्या तयार होतील? ऑप्शन क्रमांक 1 24, ऑप्शन क्रमांक 2 12, ऑप्शन क्रमांक 3 18, ऑप्शन क्रमांक 4 15.
तर या 4 संख्या आहेत आणि यापासून 4 अंकी किती समसंख्या तयार होतील असा प्रश्न विचारलाय. फक्त 4 अंकी नाहीत तर त्यापासून समसंख्या किती होतील. तर आपण 4 अंकी संख्या किंवा किती संख्या तयार होतात असे प्रश्न पाहिलेले आहेत. एकूण संख्या 24 तयार होतात, समसंख्या 12. करेक्ट, अगदी बरोबर. तर आता बरेच जण संख्या लिहित असतील, बरोबर आहे. तर संख्या न लिहिता याचं उत्तर शोधता येतं. त्याचं कारण असं आहे की संख्या पण लिहाव्या लागतात असं नाही, परंतु या ठिकाणी सम अंक किती आहेत, 4 आणि 8 हे 2 अंक आहेत आणि राहिलेले 2 विषम अंक आहेत. म्हणजे ज्या पण संख्या तयार होतील त्या ठिकाणी एकक स्थानी ज्या 24 संख्या तयार होतात, 24 संख्या, या संख्या कशा लिहायच्या हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामध्ये एकक स्थानी 4 असलेल्या 6 संख्या तयार होतात, 5 असलेल्या पण 6 संख्या तयार होतात, 3 असलेल्या पण 6 संख्या तयार होतात आणि 8 असलेल्या पण 6 संख्या तयार होतात. म्हणजे ज्या 24 संख्या तयार होणार आहेत त्याचा एकक आपल्याला सम संख्या पाहिजेत, म्हणजे हा 4 आणि हा 8, म्हणजे या 6 संख्या आणि या 6 संख्या एकूण 12 संख्या तयार होतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सोपे सोपे प्रश्न आहेत. संतोष कुमार सर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे वाक्य बरोबर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 4 अपूर्णांक दिलेले आहेत, यामधील सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक यांचा फरक किती. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. ओके, दोन्ही पर्याय सममूल्य झाले, तो बरोबर आहे. आपण दुरुस्ती करूया तिथं 11/80. पर्याय क्रमांक 1. ओके, तर लहान आणि मोठा कसं शोधलात मग. मी सर असं केलं, ते वर अंशामध्ये 0 लिहित गेले आणि खाली छेदानं भाग दिला ओके, आणि तसं लहान मोठं बघितलं. बरोबर आहे. तर या ठिकाणी 5/8 आहे, तर तुम्ही डायरेक्ट ही भाग देऊ शकतात. शून्याचा भाग बसला आणि 8 संग 48 येईल या ठिकाणी. दोन उरतील, 8 दोन्ही 16, 4 उरतील, 8×45. तसंच 3/4 म्हणजे 0.75. आणि लिहित असताना कधी पण हे 3 अंकापर्यंत, आता इथले जर 3 अंक असतील तर इथं पण 3 अंक करून घ्यायचे 0 लिहून. त्यानंतर 2/3 हे येईल 0.666. पुढे 9/10 म्हणजे 0.9 आणि पुढे 2 शून्य द्यायचे. तर आता आपल्या लक्षात येईल की मोठा कोण आहे आणि सर्वात लहान कोणता आहे. तर सर्वात मोठा आहे 9/10 आणि ज्यामधून सर्वात लहान वजा करायचं आहे 0.625 म्हणजेच 5/8. तर 8 × 9 म्हणजे 8×9 72 वजा 5×10 50 आणि छेदामध्ये 8×10 80. पुढे उत्तर येईल 22/80 म्हणजेच 11/40. तर या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. तर उद्याच्याही पिरियडला पुन्हा एकदा आपण संख्याज्ञान घेऊयात, त्यानंतर संख्यावरील क्रिया
म्हणजे प्रत्येक घटकाचे मिक्स टाईपचे आपल्याला प्रश्न कव्हर करायचे. संजय सर बोला, काय अडचण आहे? आता तेच तर जमत नाही का मला तर आपल्या वेगळ्या 4, 5, 3, 8 पासून जे आपण गणित घेतलं ना हम्म. ते नाही लक्षात आलं माझ्या. मागच्या वेळेस ती अडचण आली होती मला. नाहीच. तर मी तुम्हाला संख्या कशा तयार होतात हे मी सांगतो. 6 संख्या तयार करून दाखवतो तुम्हाला. बाकीच्या संख्या तयार करा तुम्ही. आपण याच्यासाठी काही ट्रिक वगैरे वापरली होती का मागच्या वेळेस? संख्या 24 तयार होतात तर 4 अंक आहेत म्हणून 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 ह्याचा गुणाकार 24 येतो. 24 संख्या तयार होतात. पण सम विषय विचारलं तर मात्र कुठली ट्रिक्स नाही याच्यामध्ये. कारण त्याच्यातले कोणते अंक सम येणार आहेत आणि कोणते विषम येणार आहेत. 2 सम असतील तर 6 आणि 6 12 होतात असं सांगू शकतो आपण. एकच अंक इथला जर सम असला समजा हा एकच आणि ह्या 8च्या ऐवजी हा पण विषम आहे समजा 7, तर 6 संख्या तयार होतात सम. हो. एवढं सांगता येतं. तिन्ही पण सम असतील तर 18 सम संख्या तयार होतात. फक्त थोडं 4, 5, 3, 7 हे 4 अंक घेतले तर 6 कशा होतील? अशा ट्रिकच्या हिशोबाने. हो. तर पुढचे हे 3 अंक आहेत ना, यापासून संख्या कोणत्या तयार होतील? 5 3 7 5 7 3 3 5 7 3 7 5 7 5 3 7 3 5 बरोबर आहे. या सगळ्याच्या शेवटी 4 टाकून द्या एकदा. या झाल्या 6 तयार झाल्या. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात ठेवा की इथं आपण 4 अंक सगळ्याच्या शेवटी घेतला. आता दुसऱ्या संख्या तयार करताना काय करायचं? 5 ला गोल करूयात आपण आणि इतर संख्या तयार करूयात. 4 3 7 4 7 3 3 4 7 3 7 4 7 4 3 7 3 4 आणि हा 5 अंक शेवटी टाकून द्या. अशा 24 तयार होईल. आता 4 एकक स्थानी घेतलेल्या 6 झाल्या, 5 एकक स्थानी घेतलेल्या 6 झाल्या, 7 एकक स्थानी घेतला तर त्याच्या 6 होतील. 3 केलं. ओके. मग इथं आपल्याकडे 8 अंक होता वरच्या गणितामध्ये, इथं 8 अंक होता इथं 7च्या ठिकाणी. म्हणजे हे 4 एकक स्थानी असलेल्या 6 संख्या तयार झाल्या असं तुम्हाला सांगितलं होतं मग मी. आणि 8 एकक स्थानी असलेल्या पुन्हा 6 होतील. 6 आणि 6 12. रुपाली मॅडम बोला. सर या उदाहरणामध्ये ना जे 24 आले ते एकूण संख्या ते 24 चे ना याच्या मध्ये डिवाइड केले म्हणजे 4 सब 24 होतात म्हणजे प्रत्येक अंक हा 6 वेळा येतो. हो बरोबर आहे. जेवढे अंक सम आहेत तेवढे त्यांचे हो ना, तेच सांगितलं ना तुम्हाला की 6 किती अंक आहेत त्याच्यामध्ये सम विषम त्याच्यावरून तुम्हाला शोधता येतं. हा म्हणजे प्रत्येक संख्येने तयार केली मी डायरेक्ट ते 24 चे डिवाइड केले चौघांमध्ये. बरोबर आहे. हा आणि प्रत्येक अंकापासून तेवढ्या संख्या तयार होणार 6 6 6 6 अशा. मग 2 अंक सम आहेत म्हणून 6 आणि 6 12. 3 अंक सम असतील तर 6 18 झाले असते. हा असं. ओके छान. तर या पद्धतीने आपण पुढे कंटिन्यू करूयात. आज आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.